श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की, सुदर्शन चक्र भगवान की, श्री श्री गौर निताई की, श्रील प्रभुपाद की, श्री जन्माष्टमी महामहोत्सव की। ओम नमो भगवते वासुदेवाय। सर्वांनी म्हणायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। खूप खूप धन्यवाद। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण कणकवलीमध्ये जन्माष्टमीचा महोत्सव सादर करीत आहोत। आपण सर्वजण हिंदू आहोत आणि भारत भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे सर्वांचा। त्याच्यामध्ये सुद्धा भारतामध्ये भगवान परशुरामांची जी दिव्य पावन भूमी आहे तिथला आपला जन्म आहे। पवित्र क्षेत्र आहे। भगवान परशुरामांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे। ज्या ठिकाणी कधीही दुष्काळ पडत नाही, धनधान्य समृद्धी आहे, भगवंताचं अधिष्ठान आहे, अनेक संतांचं इथे तपोभूमी आहे, अनेक संत यांनी इथे येऊन गडेकपाऱ्यामध्ये तप केलेलं आहे, अशी पवित्र भूमी आपलं जन्मस्थान आहे। तरी सुद्धा आज ही स्थिती आलेली आहे की खूप लोकांना आपल्या धर्माबद्दल ज्ञान नाही। आपला धर्म काय आहे, आपल्या धर्मामध्ये काय काय अपेक्षित आहे, काय काय करावं, काय करू नये, एवढंच सांगायचं आहे की आपला जो धर्म आहे त्याच्याबद्दल आपल्यालाच माहिती करून घ्यायची। आपल्या धर्माबद्दल इतरांनी माहिती करून द्यायची नामुष्की आपल्याला येऊ नये। आणि आपला धर्म जर टिकावा अशी आपली इच्छा असेल तर तो आपणच टिकवायचा आहे। आपला धर्म परधर्मीय टिकवणार नाही, ते त्यांचा धर्म टिकवतात आणि त्यांचा धर्म परधर्मीय लोक फार जोमाने टिकवत आहेत आणि फार जोमाने पसरवत आहेत। त्यांचा आपला काय विरोध नाही। आपलं दुःख असं आहे की आपण भारतामध्ये 80% आहोत आणि जसे आपण झोपून राहिलो तर नक्कीच 10% होऊ एक दिवशी। म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण प्राथमिक दृष्ट्या सर्व हिंदू धर्मातले लोक आहोत आणि आपला धर्म इतका सहिष्णू आणि इतका व्यापक विचारांचा आहे की आपण सर्व समावेशक आहोत। आपण आपला देश जो आहे तो कधीही कोणाचीही आपला देश किंवा आपला धर्म कोणाचीही घृणा करत नाही, निंदा करत नाही। आपण सर्वांना सामावून घेतो। एकच देश जगामध्ये आहे, त्याच्यामध्ये अनेक धर्म एकत्र राहतात। परंतु ते दुःखाची गोष्ट एकच आहे की आपण बहुसंख्यक असून देखील आपल्यालाच आपल्या धर्माबद्दल खूप कमी ज्ञान आहे। आणि त्याहून दुःखाची गोष्ट अशी आहे की आपल्यालाच आपल्या धर्माबद्दल अभिमान नाही, गर्व नाही आहे। आपण छाती ठोकून सांगू शकत नाही की मी हिंदू आहोत, आमची ही प्रथा आहे, आम्ही अशा प्रकारे सण साजरे करतो, असे आमचे नियम आहेत, अशा आमच्या धर्माचा लक्ष्य आपल्या धर्माचं असं आहे, तर आपल्याला ठाऊक नाही आणि रस पण नाही। आणि दुर्दैवाने आपल्याला आपल्या
धर्माचं गर्व नसल्यामुळे आपल्याला इतरांच्या संस्कृतीबद्दल खूप आकर्षण आहे. जसं अमेरिकन संस्कृती, युरोपियन संस्कृती आपल्याला खूप आकर्षण आहे. मग तिकडे जायचं आहे, तिकडे जाऊन स्थायिक व्हायचं आहे, आपल्याला त्याप्रमाणे राहायचं आहे. आणि इथे पण आपण त्याप्रमाणे राहायचा प्रयत्न करतो. त्यांचे कपडे घालतो, त्यांचे विचारधारा, त्यांच्या पद्धती, त्यांचं खाणं पिणं, त्यांचा पेहराव आपण घालायचा प्रयत्न करतो. इथे राहून सुद्धा, देवभूमीत राहून सुद्धा आपण इतरांची संस्कृती पालन करायचा प्रयत्न करतो. आणि या सर्व विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आपल्या सर्वांना ह्या विचार करणं आवश्यक आहे की आपण कुठे चाललो आहोत, आपला जीवनाचा उद्देश काय, आपण कोण आहोत, आपला धर्म काय आहे, तो काय सांगतो. आपला धर्म खूप समृद्ध आहे. त्यामध्ये सगळ्या प्रकारचा विचार प्रवाह समाविष्ट आहे. सगळ्यांचा अर्थ उपलब्ध आहे, सगळ्या प्रकारचं ज्ञान उपलब्ध आहे. आपल्या मुलांना आपण जेव्हा शिकवतो शाळेमध्ये, तेव्हा शाळा शिकून बाहेर पडण्याआधी त्यांना आपल्या धर्माबद्दल आणि देशाबद्दल स्वाभिमान निर्माण होऊन ते शाळेतनं बाहेर पडले पाहिजे. तर आपल्या शाळेतून बाहेर निघणारी जी मुलं आहेत त्यापैकी 99% मुलं देशाबद्दल अभिमान घेऊन बाहेर पडत नाहीत. सगळ्यांचं लक्ष असतं की मी परदेशी जाणार, मला परदेशी शिकायचं आहे आणि तिकडे स्पेशलाइज करायचं आहे आणि तिकडे राहायचं आहे. आणि इथे पण त्यांचीच पद्धती आपण स्वीकार करतो, त्यांची विचारधारा, त्यांचा पेहराव सगळं त्यांच्याप्रमाणे वागतो. तर अशी जर आपली मनोवृत्ती असेल तर फार लवकर आपला धर्म नामशेष होईल. आपण रामकृष्ण सगळं विसरून जाऊ, हनुमानाला विसरून जाऊ, स्वतःला पण विसरून जाऊ, आणि आपण कोण आहोत हे पण विसरून जाऊ, आणि आपण जे नाही आहोत ते आपण बनवू. फार लवकर होईल काम. त्याकरता आमची संस्था जी आहे, इस्कॉन संस्था, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, विशेष प्रयत्न करत आहे की आपल्या देशाच्या, आपल्याच लोकांमध्ये ही जाणीव, हा स्वाभिमान उत्पन्न व्हावा, आपण समृद्ध व्हावं. आपल्या धर्माबद्दल, आपल्या स्वत्वाबद्दल, आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दल आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं आणि अभिमान प्राप्त व्हावा. उदाहरणार्थ, आपल्या धर्मामध्ये आपण शेंडी ठेवतो, शिखा त्याला म्हणतात. हे शिखा ठेवलेली व्यक्तीला खूप लाज वाटते, म्हणजे टोपी घालतात त्याच्यावरती. ज्यांना शिखा शेंडी ठेवायची असते किंवा ठेवावी लागते, ते ती समाजामध्ये जाताना ट्रेनमध्ये, बसमध्ये टोपी घालून लपवतात. का? त्यांना आपल्या शेंडीबद्दल ज्ञान नाही आणि अभिमान तर काहीच नाही. तर हा विषय खूप मोठा आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आपण जर आपल्या धर्माबद्दल अभिमान नाही ठेवला तर तुमचं अशी अपेक्षा आहे का की परधर्मीय तुमच्या धर्माबद्दल अभिमान ठेवतील? शक्य नाही. ज्याला आपल्याबद्दल अभिमान नाही त्याला दुसरा त्याला अभिमान, त्याला आदर का देईल? माणसाने गरीब असावं, अशिक्षित असावं, दिसायला कुरूप असावं, पण स्वतःच्या धर्माबद्दल आणि देवाबद्दल माणसाला अभिमान असावा. आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान असायला पाहिजे. तरच त्याचा जग आदर करतं. ज्याला स्वतःबद्दल अभिमान नाही त्याला जग आदर देत नाही. तर ही जन्माष्टमी का साजरी करायची? किती लोकांना ठाऊक आहे की भागवतामध्ये काय दिलंय, भागवत काय आहे, भागवत का सांगितलं गेलं, त्याचा प्रधान विषय काय आहे? भागवताचा प्रधान विषय जो आहे तो श्रीकृष्ण चरित्र आहे. श्रीकृष्ण परम भगवंत आहे, परम भगवान, परम पुरुषोत्तम, लीला पुरुषोत्तम, सगळ्या सृष्टीचे निर्माण करता, पालन करता, सगळ्या जीवांचे वडील, परमपिता हे श्रीकृष्ण आहे. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह, अनादिरादिर गोविंदम सर्व कारण कारणम. आणि त्या श्रीकृष्णाचे चरित्र सांगण्याकरता म्हणून पूर्ण श्रीमद भागवत सांगितलं गेलं. आणि ते चरित्र सांगण्याकरता म्हणून 3.5 दिवस रात्र फक्त
त्यांच्या चरित्र सांगण्याकरता तयारी करण्यात आली. म्हणजे 9 स्कंद, यामध्ये भगवंत आणि भगवंताचे अनेक अवतार, भगवंताचे. तर श्रीकृष्णाचं चरित्र इतकं महत्वपूर्ण आहे की ते सांगण्याकरता श्रोत्याची तयारी करून घेण्यात आली. 9 स्कंद, एकंदर 12 स्कंद आहेत, त्यामध्ये 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत. त्यातले फक्त 90 अध्याय जे आहेत, 89 अध्याय ते श्रीकृष्ण चरित्राबद्दल आहेत. तर जवळजवळ माझ्या मते 250 अध्याय जे आहेत ते वर्णन करण्यात आले केवळ श्रीकृष्ण चरित्र समजण्याकरता, योग्यता निर्माण करण्याकरता, एक भूमिका निर्माण करण्याकरता. हे विचार करणारी गोष्ट आहे की किती ते महत्वपूर्ण चरित्र आहे. जे ऐकण्याकरता परीक्षित महाराज आतुर होते खूप, पण त्यांनी लगेच सुरुवात नाही केली. लगेच कंस कोण होते आणि भूमीने गाय म्हणून रूप घेतलं, भगवंताकडे गाऱ्हाणा मांडलं आणि भगवंत म्हणाले आम्ही येतो, अवतार घेऊ, आणि लगेच भगवंताने जन्म घेतला, अशी सुरुवात नाही केली. खूप विस्तृत वर्णन दिलंय. का तर भागवताचा गाभा श्रीकृष्ण चरित्र आहे आणि ते किती महत्वपूर्ण आहे त्याकरता ती भूमिका तयार करण्यात आली. आणि आपल्याला सर्वांना हे ठाऊक पाहिजे, आणि आपल्याला ठाऊक असेल तर ते आपल्या मुलांना ठाऊक असेल, ठाऊक होईल, आणि त्यांना ठाऊक असेल तर त्यांच्या मुलांना ते कळेल, आणि आपली संस्कृती मग पिढी जात पुढे पुढे पूर्ण ज्ञानपूर्ण होईल. आणि प्रत्येक व्यक्तीने कुतूहलपूर्वक, जिज्ञासापूर्वक हे चरित्र जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांचं चरित्र, रामायण, हे पण सगळ्या व्यक्तींना, भारतीयांना आणि हिंदू धर्मीयांना माहीत पाहिजे, कारण ते आपल्या जीवनाचा आदर्श आहे. कसं वागावं, काय म्हणून कसं वागावं, प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये, प्रत्येक वयामध्ये, पुरुषांनी, स्त्रींनी, राजाने, आणि राजधर्म, स्त्री धर्म, पुरुष धर्म, प्रत्येक प्रकारच्या वर्णामध्ये, आश्रमामध्ये काय धर्म पालन करावा, याचा प्रत्येकाचा आदर्श रामायण आहे. मनुष्याला जगण्याकरता जे काय आवश्यक आहे ते सर्व मार्गदर्शन रामायणामध्ये आहे. आणि हे रामायणाचं चरित्र इतकं महत्वपूर्ण आहे की रामाने दिलेली मर्यादा जीवनामध्ये अंमल केल्याशिवाय श्रीकृष्ण चरित्र ऐकण्याकरता आपण योग्य नाही होऊ शकत. म्हणून काही श्लोक का होईना 9व्या स्कंदाच्या मध्ये भागवतकार जे आहेत सुखदेव गोस्वामी महाराज, त्यांनी रामायणाचा उल्लेख केलेला आहे. त्याचं कारणच हे आहे की प्रभू रामचंद्रांनी घातलेल्या आदर्शाचं पालन केल्याशिवाय, नियम पालन, मर्यादा पालन केल्याशिवाय आपण श्रीकृष्ण कोण आहे हे समजू शकणार नाही. लोकांची काय समजूत आहे, अरे तो नटखट बालक जो लोणी चोरी करायचा, ती चोरी कोणी करू नये ते करायचे, आणि इतरांच्या, आपल्या पत्नी ज्या नाहीत, इतरांच्या बायका किंवा इतरांच्या मुली असतील त्यांच्याबरोबर त्यांनी मध्यरात्री नृत्य केलं, जे पण योग्य नाही धर्माला अनुसरून, अशी त्यांची आपल्याला ओळख आहे दुर्भाग्याने. पण त्यामागे किती मोठं भक्तीचं आणि ज्ञानाचं रहस्य लपलेलं आहे हे कोणालाच ठाऊक नाही. म्हणून जेव्हा परधर्मी आपल्याला म्हणतात, अरे क्या तुम्हारा भगवान है, दिन में चोरी करता है, रात को किसी की औरत के साथ डान्स करता है, तर आपल्याला तर उत्तर देऊ शकत नाही आपण. आपल्याला ते परास्त करतात त्यांच्या त्या आर्ग्युमेंटमुळे, तर्कामुळे. किती लोक असे आहेत तुमच्या घरी जाऊन सांगतात तुम्हाला की तुमचा भगवान जो आहे तो लोणी चोरतो, तो जाऊन शरारती करतो, लोकांच्या घरी जाऊन मस्ती करतो, आणि थोडा मोठा झाल्यावरती रात्री जाऊन इतरांच्या बायकाबरोबर नृत्य करतो, आणि बाकी सगळ्या बकवास कथा आहेत. म्हणे त्या बालकाने पर्वत उचलला, त्या बालकाने म्हणे अमुक केलं, त्या बालकाने तमुक केलं, आणि तुमच्या धर्मामध्ये अनेक देव आहेत, आमच्या धर्मामध्ये एकच देव आहे. हा म्हणतो हे करायचं, हा नाश करणारा, हा बनवणारा, हा पालन करणारा, हा विष पिलं म्हणे, एका देवाने विष पिऊन गळ्यामध्ये साठवून ठेवलं म्हणे. हे सगळ्या बकवास गोष्टी आहेत. आणि ही जेव्हा अशी भयंकर वाक्य आपण ऐकतो
तेव्हा आपल्याला आपल्या धर्माच्या गोष्टींबद्दल ज्ञान नसल्यामुळे त्यांना आपण उत्तर देऊ शकत नाही आत्मविश्वासाने. आणि म्हणून अशी माणसं ज्यांना स्वतःबद्दल ज्ञान नाही आणि इतर लोक येऊन सांगतात तेव्हा पण त्यांना काही गती नाही, मग इतर अशी लोक धर्मांतर स्वेच्छेने करून घेतात. स्वतःचं जे स्वत्व आहे ते त्याग करतात आणि इतरांची माळ गळ्यात घालतात. का? स्वतःबद्दल ज्ञान नाही. मी त्यांना आव्हान देतो, मला येऊन तुमची माळ घालायचा प्रयत्न करा. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकतो आणि त्यांना परास्त करू शकतो. हे मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो. कारण का? कारण अशामुळे आपल्या धर्मातल्या लोकांचं धर्मांतर वाचेल. केवळ अज्ञानापोटी अनास्थेपोटी हे घडत आहे. म्हणून आपण सर्वांना विनंती करत आहे, आपण जागे व्हा, स्वत्वाला ओळखा, आपण कोण आहोत. खास करून तरुण पिढीला मी विनंती करत आहे. मी पण 40 वर्षापूर्वी तरुण असताना हे काम सुरू केलं होतं, ज्ञान अर्जन करायचं. त्यामुळे आज छाती ठोकपणे सांगू शकतो की मला कोणी धर्मांतर करू शकत नाही, का मला धर्माबद्दल पूर्ण ज्ञान आहे. गर्व नाही आहे, अभिमान आहे. गर्व म्हणजे फुकाचा गर्व असतो, अभिमान हा स्वत्वाचा गर्व असतो, मी असल्याचा गर्व असतो, भगवंताचा बद्दल गर्व असतो की माझे असे भगवंत आहेत जे अनेक विविध रूप घेऊन अनेक वेळा अवतार घेतात, अनेक प्रकारची विविध लीला करतात आणि सर्व जनकल्याणाकरता, सगळ्यांचा मोक्ष होण्याकरता, सगळ्यांचं कल्याण करण्याकरता आपले भगवंत अनेक विविध रूप घेऊन येतात. ह्याच्या अनंत कथा आहेत आणि सर्व कथा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या आत्म्याचा उद्धार होतो. जो मनुष्य भगवंताबद्दल जाणतो, भगवंताच्या कथा ऐकतो, भगवंताच्या बद्दलचे नियम पालन करतो, त्याचं आयुष्य शुद्ध होतं, परिपूर्ण आणि पवित्र होतं. तर अशा या परमपुरुषोत्तम श्रीकृष्णाची जन्मोत्सव, जन्माष्टमी साजरी करण्याकरता आपण इथे एकत्र झालेलो आहोत. या ठिकाणी जर आता कोणी फिल्म स्टार आला असता तर ही जागा पुरली नसती आपल्याला. एवढी गर्दी झाली असती, पोलिसांना बोलावं लागलं असतं, लाठीचार्ज झाला असता, धक्कामुक्की झाली असती त्यांना फक्त बघण्याकरता. ते तुमच्यासारखी आमच्यासारखी हाडामासाची माणसं आहेत, फक्त पैसा करता आणि लौकिका करता आणि झगमगाटा करता जगत असतात. त्यांच्याकडनं तुम्हाला काही फायदा नाही, तुम्हाला एक पैशाची मदत करणार नाहीत, पण त्यांना बघण्याकरता एवढी गर्दी. येताना मी बोलत होतो आमच्या वाहन चालकाशी, ते म्हणत होते की काही 4-5 फिल्म स्टार्स इथे कणकवलीमध्ये जन्माष्टमी हंडी दही करता आले होते. का? तर त्यांना बघण्याकरता लोकांनी यावं आणि मग त्या निमित्ताने दही हंडीला गर्दी व्हावी. किती दुर्दैव आहे आपलं. बघा तुम्ही, आपली दही हंडी उत्सव किती महत्वाचा उत्सव आहे. भगवंतांनी बालपणी काय लीला केल्या त्याच्याबद्दलचं एक प्रतीक आहे, ते लक्षण आहे. त्याचं व्यावसायिक स्वरूप झालेलं आहे, पैसा करता झालेलं आहे. ते येणारे लोक पण जे आहेत ते पैसे घेऊन दही हंडीला उपस्थित लावतात 2 मिनिटाकरता. ही आपल्या धर्माची स्थिती आहे आज. ते जातात मंदिरात, कुठच्या त्यांना आमंत्रण असतं तिथे, पण ते पैसे घेऊन त्या मंदिरात जातात. ही आपली दुर्भाग्याची अवस्था आहे. तर आज आपण इथे जन्माष्टमी उलटून गेली आहे तरी पण इथे साजरा करत आहोत, कारण भगवंताचा तो उत्सव आहे, तो चिरंतन उत्सव आहे. त्याला एक तिथी आहे, परंतु तिथीशी तो मर्यादित नाही उत्सव. तो वर्षभर तुम्ही कधी करू शकता. जेव्हा भागवत सप्ताह होतो ना, त्यामध्ये भागवत सप्ताहामध्ये जेव्हा ती कथा येते, अंदाजे ती 5व्या दिवशी येते. त्यांच्या कथेमध्ये असा एक नियम असतो की या दिवसामध्ये एक सांगायची कथा, या दिवसामध्ये एक सांगायची कथा, असा नियम आहे. तर जनरली त्या कथेमध्ये 5व्या दिवशी जन्मोत्सव येतो, त्याचं वर्णन येतं. तर त्यावेळी त्या सभेमध्ये, त्या मंडपामध्ये सर्वजण जन्माष्टमी साजरी करतात. आणि ज्या दिवशी ज्यावेळी त्या कथेमध्ये गोवर्धन उचलला ही कथा येते, त्यावेळी गोवर्धन लीला तिथे संपन्न केली जाते, साजरी केली जाते. ज्यावेळी भगवंताचा जन्म होता तिथे पाळणा केला जातो. सगळं असे उत्सव त्या समारंभात, त्या कथेमध्ये आपण साजरी करतो. तेव्हा काय जन्माष्टमी नसते. ज्या दिवशी आपण भगवंताचं स्मरण करू ती जन्माष्टमी, ज्या दिवशी आपण भगवंताच्या जन्माष्टमी साजरी करू ती जन्माष्टमी.
भगवंत त्या दिशेला बघतात ती पूर्व दिशा, असं भगवंताचं महात्म्य आहे. तर आता ते भगवंत आपले जे अष्टमीला त्यांनी जन्म घेतला, देख बघा, बुधवारच्या दिवशी श्रावणातली वद्य अष्टमी म्हणजे कृष्ण पक्षातली अष्टमी, मध्यरात्रीची वेळ, रोहिणी नक्षत्र, वृष लग्न, हर्षण योग, ही आपली तिथी आहे, हे आपलं काळाचं वर्णन आहे. आपण काय म्हणतो, 7 सप्टेंबर 2023 एवढंच एवढंच वर्णन आहे आपलं. आपला हा जो कालावधी जो आहे, काळ आहे, याचं हे सगळं वर्णन आहे. नक्षत्र, योग, वेळ, तिथी, पक्ष, महिना, संवत्सर, अद्यप्रमाणे द्वितीय परार्धे प्रेतवराह कल्पे वैवस्वतारण्य मन्वंतरे अष्टविंशती कलियुगस्य प्रथम संध्यायाम, हे सगळं वर्णन आहे काळाचं आपल्या. एवढं समृद्ध आपली संस्कृती आहे, आपल्याला ठाऊक नाही त्याबद्दल. तर त्या द्वापर युगामधल्या अंतिम 125 वर्षाच्या मध्ये आपल्या भगवंतांनी जन्म घेतला. का जन्म घेतला? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंतांना इथे याची काय गरज नाहीये, पण दुष्ट लोकांचा संचार वाढला की त्यांचा नाश करण्याकरता आणि संत जे आहेत त्यांचं रक्षण करण्याकरता. परित्राणाय साधूनां, ते साधू आहेत, संत आहेत, भगवंताचे भक्त आहेत, वैष्णवजन आहेत, त्यांना जेव्हा त्रास व्हायला लागतो त्यांचे रक्षण करण्याकरता भगवंत येतात, दुष्टांचा नाश करतात आणि एक महत्वपूर्ण कार्य करतात, धर्म संस्थापनार्थाय, धर्म स्थापन करण्याकरता. पुन्हा लोक विसरलेला धर्म जो आहे तो पुन्हा त्यांना आठवण करून देण्याकरता, धर्माचं राज्य स्थापन करून देण्याकरता, अधर्म नष्ट करण्याकरता भगवंत येतात. ग्लानिर्भवती भारत, जेव्हा धर्माची ग्लानी होते तेव्हा भगवंत ते नष्ट करण्याकरता येतात आणि पुन्हा धर्मामध्ये उत्साह आणि जोम निर्माण करण्याकरता भगवंत येतात. आणखीन काय करतात, तर ते येऊन जे कार्य करतात, जे लीला करतात, जे कर्म करतात, ते पाहून सगळ्या लोकांना आकर्षण निर्माण व्हावं, त्यांना धर्माची, भगवंताची, नियमावलीची, संस्कृतीची आठवण व्हावी म्हणून भगवंत इथे विशिष्ट कार्य करतात, प्रेम लीला करतात. म्हणून त्यांचा जन्म जो आहे साधारण नाहीये. जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः. त्यांचा जन्म आपल्यासारखा नाहीये, साधारण नाहीये, दिव्य आहे, त्रिगुणातीत आहे, जगाच्या साधारण नियमाच्या पलीकडचा जन्म आहे. एवढा महत्वपूर्ण आहे की त्यांच्या जन्माबद्दल ज्यांना ठाऊक आहे, ज्यांच्या जन्मानंतर केलेल्या कर्माबद्दल ज्यांना ठाऊक आहे, यो व्यक्ती तत्वतः, म्हणजे तत्वतः ज्यांना हे माहीत आहे, असं म्हटलंय की ज्यांना हे माहीत आहे त्यांना पुन्हा जन्म घ्यायची आवश्यकता नाही या जगामध्ये. त्यक्त्वा देहम, शरीर सोडल्यानंतर, मृत्यूच्या नंतर अशा व्यक्तींना न पुनर्जन्म न येते, त्यांना पुनर्जन्म घ्यायची गरज नाही. एवढं त्यांचं चरित्र महान आहे. आणि सगळे लोक आता आजकाल फिल्म चालत चरित्र वाचतात, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांची गर्लफ्रेंड किती, त्यांनी किती प्रकरणं केली, किती डिवोर्स घेतले, ह्याच्या गोष्टी चवीने वाचतात. स्टारडस्ट, फिल्मफेअर, किती मॅगझिन्स आहेत, त्यांच्या त्या पतीत चरित्राबद्दल वाचतात लोक आणि पण अपडेट देतात. अपडेट आता काय चालू आहे, आता कोणामुळे चालू आहे आणि कुठे असतात, ते काय करतात. ज्यांचं चरित्र वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर केवळ आत्मऱ्हास होतो, आत्मनाश होऊ शकतो, कल्याण तर विसरून जातो. कारण प्रत्येक व्यक्तीला हिरोची आवश्यकता असते आयुष्यामध्ये. कोणतरी आदर्श हवा असतो, कोणतरी महान व्यक्तीचं कनेक्शन हवं असतं. प्रत्येकाची ती गरज आहे, कारण प्रत्येक व्यक्ती भगवंताचे अंश आहेत ना, त्यांचे खरे हिरो भगवंत आहेत. परंतु ते भगवंताला विसरल्यामुळे कुठेकडे जगात हिरो शोधत असतात आपले आदर्श. कोण राजकारणीमधली कोण व्यक्ती, कोण स्पोर्ट्स मधली व्यक्ती, कोण फिल्म इंडस्ट्रीमधली व्यक्ती, कोण समाज सुधारक व्यक्ती, कोणतरी त्यांना हवं असतं पालन करण्याकरता किंवा त्यांचं अनुगमन करण्याकरता. पण मुळात सर्वांचे नायक जे आहेत, सर्वांचे हिरो जे आहेत ते भगवंत आहेत. आणि एकदा त्यांच्याकडे आपली ओळख झाली, आपल्याला कुठचं चरित्र भावत नाही त्या जगातल्या. भले ते राष्ट्रसेवक असू देत किंवा
फिल्म म्हणले असू देत किंवा व्यावसायिक असू देत किंवा आणि कशामध्ये असू देत, भगवंताचं चरित्र ऐकल्यानंतर कुठचं चरित्र आपल्याला आकर्षक वाटत नाही, कारण ते नाहीच असतं आकर्षक. म्हणून चरित्र कोणाचं ऐकावं? जे शाश्वत आहेत, जे दिव्य आहेत, त्यांचं चरित्र ऐकावं. जे मरणार आहेत, जे आपल्याला जन्म घेतात, म्हातारे होतात, रोगग्रस्त होतात आणि एक दिवशी मृत्यू पावतात, अशांचं चरित्र वाचून काय फायदा नाही. अशामधले काहीच लोक आहेत जे संत आहेत, जे पुन्हा जन्म घेणार नाहीत, त्यांचं चरित्र वाचलं आणि ऐकलं पाहिजे. पण जे म्हणून पुन्हा जन्म घेणार आहेत अशा लोकांचं चरित्र वाचून काही लाभ नाही. तर ते भगवंत कंसाचा आणि कंसाच्या साथीदार राक्षसांच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेली पृथ्वी माता त्यांच्याकडे जेव्हा गेली गाय म्हणून, आपली व्यथा व्यक्त केली की माझ्या भूमीवर अधर्मी राजे राज्य करतात, राक्षसी राजे राज्य करतात, अत्याचार करतात, संतांना कष्ट देतात, धर्माचा नाश करत आहेत, ते मला असत्य आणि अधर्म आणि पाप मला सहन नाही होते. म्हणून ते भगवंताकडे गेले आणि भगवंतांनी सांगितलं मी येणार, काही काळजी करू नका, सगळ्या राक्षसांना मी नष्ट करणार, धर्म स्थापन करणार आणि या विश्वामधलं असत्य आणि पाप आणि दुष्कृत्य हे नष्ट करून धर्म स्थापन करून धर्माची वृद्धी करणार. त्या पृथ्वी संतुष्ट झाली आणि कालांतराने भगवंतांनी जन्म घेतला. आपल्या सर्वांना ही कथा माहिती आहे, आपण इथे विशेष कथा का करतो की त्या कथेमधून आपल्याला काय घ्यायचंय, आपल्या जीवनामध्ये काय उतरवायचंय. चरित्र भगवंताचं जे आहे ते अनेक 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 गोष्टी त्यामधून आपल्याला शिकायला मिळतात, आपल्या आयुष्याकरता, आपल्या कल्याणाकरता, जीवन जगताना आणि जीवनानंतर काय करायचंय, मोक्ष कसा प्राप्त करायचा आहे, या सर्वाबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला देवाच्या चरित्रामध्ये मिळते. तर भगवंतांनी जन्म घेतला, देवकी वसुदेवांनी खूप कष्ट केले, त्यांचे आपल्याला खूप धन्यवाद द्यायला पाहिजेत, कारण त्यांनी जर कष्ट घेतलेले असते तर भगवंत अवतार घेऊ शकले नसते. त्यांनी भगवंताच्या आगमनाकरता खूप मदत केली, खूप कष्ट भोगून अशी भूमिका निर्माण केली आणि त्याप्रमाणे भगवंतांनी अवतार घेतला. आणि कंसाने त्याच्या आधी देवकीच्या खूप पुत्रांना, 6 पुत्रांना मारून टाकलं मरणाच्या भीतीने. शेवटी भगवंत गोकुळात गेले, त्यांची बहीण देवी बनून आली, तिला मारण्याचा प्रयत्न केला, ती आकाशात गेली, त्यांनी कंसाला धमकी दिली आणि मग शेवटी कंसाला पश्चाताप झाला. 6 पुत्र, 6 भाचे, बहिणीचे 6 पुत्र जन्मताच त्यांचा वध केला त्यांनी, नवजात शिशु हत्या केली त्यांनी. भयंकर पाप, ज्याच्याकडे स्वतःचं असं काही सुरक्षा नाही आहे, नो डिफेन्स, अशा मुलांचा त्यांनी नाश केला. आणि मग त्याला जेव्हा देवीने धमकी दिली आकाशात जाऊन, तर त्याला खूप पश्चाताप झाला, तो खूप रडला, बहिणीच्या पायाशी पडला. आणि बहीण पण एवढी महान संत, इतका अपराध स्वतःवर त्या व्यक्तीच्या मार्फत होऊन देखील जेव्हा तो मनुष्य पाय पडला तेव्हा त्यांनी लगेच त्याला क्षमा केली. ही भगवंताची कृपा आहे. सामान्य मनुष्य असं नाही करू शकत. तुम्हा आम्हाची जर कोणी लहान मुलं मारली आणि मग तो कधी काळी पश्चाताप करून पायाशी पडला तर आपण त्याला लाथ मारू, क्षमा नाही करणार. साधारण आहे, स्वाभाविक आहे ते. पण देवकी साधारण नव्हती ना, वसुदेव साधारण व्यक्ती नव्हते, त्यांनी त्याला क्षमा केली. उलट तो दुःखी कंस होता, त्याला वसुदेवाने खूप सांत्वना केली. ठीक आहे, आपण सर्व भगवंताचे आधी त्यांचं आधिपत्य आपल्यावर आहे, त्यांच्या आपण अधीन आहोत, त्यामुळे झालं गेलं ते भगवंताच्या इच्छेनं झालं, तू काही दुःख करू नकोस, असं त्याला आपल्या मेवण्याला त्यांनी सांत्वना दिली. बघा, ज्यांनी त्याला कैद केलं, त्यांच्या मुलांना मारलं, त्यांना साखळीनं जखडलं, त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांचं आयुष्याचा आनंद संपवून टाकला, त्यावेळी क्षमा करून टाकली. एवढा महान स्वभाव कोणाचा असू शकतो? जे भगवंताचे भक्त आहेत त्यांचाच असा महान स्वभाव असू शकतो. तर मग ते पश्चाताप करून कंस महाराज आमचे निघून गेले घरी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सभेत गेले आणि सभेत गेल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या मंत्री लोकांना, मंत्री कोण? सगळे महान मोठे मोठे राक्षस जगातले, ते त्यांचे मंत्री, सगळे दुष्ट, सगळे दुष्कृत्य करणारे माणसं.
सिद्धी प्राप्त करून जगामध्ये त्या सिद्धींच्या आधारावरती अत्याचार करणारे, हाहाकार माजवणारे, दहशत बसवणारे हे त्यांचे मंत्री सगळे, त्यांचा राजा कंस, सगळ्यांना हरवून आपलं मांडलिक बनवलेला राजा त्या सभेत गेला आणि आपलं मन व्यक्त केलं की मला खूप वाईट वाटतंय, मी असं करायला नको होतं, माझ्या बहिणीच्या 6 मुलांचा मी वध केला, आता मला खूप दुःख होत आहे. चांगली भावना होती त्याची. ती भावना जर टिकली असती तर भगवंताला त्याचा वध करायची गरज नसती पडली. चांगली भावना आहे ना. राक्षस म्हणजे कोण? ज्याची भावना भगवंताच्या विरुद्ध आहे, भगवंताच्या भक्तांच्या विरुद्ध आहे, धर्माविरुद्ध आहे, त्याला शेंगाची असण्याची गरज नाही. तो राक्षस तो आपल्यात सुद्धा असू शकतो. आणि देव कोण? देवत्व कोणाकडे असतं? जे भगवंताच्या अनुषंगाने वागतात, भगवंताने सांगलेल्या नियमाप्रमाणे वागतात. धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम, भगवंताने सांगलेल्या धर्माप्रमाणे वागतात, त्यांना आपण संत किंवा देव म्हणतो, देव ऋषी म्हणतो. ह्या जगात 2च लोक आहेत फक्त, देव आणि असुर. आणि अनंत काळ आपल्या जगामध्ये गेलेला आहे, मानव जातीमध्ये, त्या संघर्षामध्ये. देव असुर संघर्ष हा कायम चालू असतो. सत प्रवृत्ती, असत प्रवृत्ती, धर्म प्रवृत्ती, अधर्म प्रवृत्ती, पुण्य प्रवृत्ती, पाप प्रवृत्ती, यांचा संघर्ष कायम चालू आहे. आपण कुठचा पक्ष घेता त्याप्रमाणे आपली गती ठरते. हे सगळे अधर्मवाले, पापवाले, अत्याचार करणारे त्यांच्यासमोर आपली भावना व्यक्त करतात कंस. ते काय म्हणतात, अरे महाराज तुम्ही काय घाबरता कशाला, आम्ही आहोत ना. आपापल्या पराक्रमाचं वर्णन करायला लागले. माझ्याकडे ही सिद्धी आहे, माझ्याकडे ही ताकद आहे, आणि तुम्ही देवतांना का घाबरता? ते भगवंत जे तुम्हाला मारण्याकरता आले ते तुमच्यासमोर प्रकट झाले, ते पळून गेले, ते पण स्वतः घाबरतायत. नाही तर तुमच्यासमोर उभे राहिले असते, पण तुम्ही माराल म्हणून ते पळून गेले आहेत कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी. कारण देवी बोलली होती, तुला मारणारा दुसऱ्या ठिकाणी प्रकट झालेला आहे, आपल्या बहिणीला त्रास द्यायचा बंद कर. त्याला माहित झालं होतं की कुठेतरी आहे. तर ते काय म्हणतात, ते आम्हाला घाबरले म्हणून पळून गेले. आणि राहिले तुम्हाला भय कोणाचा आहे? ब्रह्मा विष्णू महेश. अरे ब्रह्मा तर आपली पोथी वाचतात, तेवढी पोथी वाचतात, त्यांना वेळ नाही आहे, ते बाहेरच पडत नाही, दिवसभर पोथी वाचत असतात. शंकर पण तप करण्यात व्यस्त झालेत, ते पण बाहेर नाही पडत. आणि विष्णू आपल्या भक्तांच्या हृदयात दडी मारून बसलेत. आणि तुम्ही इतका पराक्रम केलाय, बाकी देवता जे आहेत ते तुमची तलवार काढली की ती चमक जी येते ना, चमक त्या चमक पाहून ते घाबरतात, थरथर कापतात. इतकं बळ तुमच्याकडे आहे, तुम्ही कशाला घाबरता? असं एकदम छान संगत झाली. ते चांगल्या भावनेमध्ये होता, परत राक्षसी भावनेमध्ये आला या सत्संगतीमुळे, या संगतीमुळे. काय म्हणतात त्याला? कुसंगती. म्हणून माणसाने नेहमी संगत चांगली ठेवावी, मग आपण चांगले बनतो. संगत चांगली असली तर आपलं कल्याण होतं. आणि संगत जेव्हा सत्संगती असते, म्हणजे सत विषयामध्ये भगवंताच्या विषयात संगती असते, तेव्हाच आत्मकल्याण होतं. तर या सर्व संवादाच्या शेवटी एक बाई राक्षसी आली होती, तिचं नाव काय? पूतना. तरी पूतना जी आहे ती म्हणाली, अहो महाराज, माझं वर्णन आहे का? मी एवढं तप केलंय की मी रस्त्यावर पडलेल्या तृणपत्ता जो आहे, तृणपत्ता म्हणजे गवत जे आहे, गवताचं पातं जे आहे, त्या गवताच्या पात्याला मंत्र म्हणून अभिमंत्रित करून त्याचं मी विमान बनवू शकते. आणि अशा विमानावर बसून मी कुठेही प्रवास करू शकते. हे माझं वैशिष्ट्य आहे, माझी शक्ती आहे. आणि मी नवजात बालक जे आहेत त्यांचं रक्त मला खूप प्रिय आहे, त्यांचं वध करून त्यांचं रक्त पिते, ते माझा प्रिय आहार आहे. तुम्ही मला आदेश द्या. तुम्हाला वाटत असेल तर काल तुमच्या काळाचा जन्म झाला असेल, तुम्हाला मारणारा जे व्यक्ती आहे जन्म काल झाला असेल, तर कालच्या आधी 7 दिवस आणि आजपासून 3 दिवस असे 10 दिवसांमध्ये जे कोणी बालक जन्मलं असेल त्या सर्वांना मी विष सारून मारून टाकेन. त्यामध्ये गोकुळामध्ये तुमचा पण मारणारा जो असेल काळ, तो पण त्यामध्ये मरून जाईल. मी काय काळजी करू नका, असं आश्वासन दिलं कंसाला. आणि ती पुतना निघाली. तिचं मूळ शरीर 12 मैल लांब होतं. अशी झोपली ना तर अनेक असे किलोमीटर
तर शरीर असं असं असणार, झोपलेलं शरीर. आणि उभी झाली तर 12 मैल एवढं मोठं अवाढव्य शरीर. तर तिने ते सुंदर छोटंसं, म्हणजे त्या काळात जेवढी उंची असेल तेवढं लक्ष्मीप्रमाणे सुंदर शरीर निर्माण केलं आपल्या शक्तीमुळे, मंत्रशक्तीमुळे, सिद्धीमुळे. म्हणजे सुंदर मनमोहक रूप घेऊन, हातामध्ये कमळ घेऊन, आपल्या स्तनांमध्ये कालकूट विष ठेवून निघाली. काय प्लॅन होता? जे नवीन जन्म झालेला बालक दिसेल त्याला स्तनपान करायचं. आणि ते विष इतकं भयंकर विष होतं की ते स्पर्श होता क्षणीच बालक मृत्यू पाहायचं. तात्काळ स्पर्श म्हणजे ओठ लावले त्या बालकाने तर लगेच मुलाचा मृत्यू व्हायचा. इतकं भयंकर कालकूट विष. अहो बकीयम सन कालकूटम. बकी म्हणजे बकासुराची लहान बहीण, आणि स्तन कालकूट, सन कालकूटम. अशा भयंकर अवस्थेमध्ये दिसायला सुंदर आणि स्तनामध्ये विष. आणि येता येता हजारो बालकांचा वध करत 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 ती नंद भवनाकडे आली. कृष्णाचा जन्म ज्या ठिकाणी, जन्म होऊन ते कृष्ण आले त्या ठिकाणी यशोदा, रोहिणी, नंद महाराज यांच्या घरी ती आली. आणि सर्वांना वाटलं की याच्या जन्माच्या वेळी जो उत्सव केला गेला त्यावेळी लक्ष्मी नव्हती आली, म्हणून असं वाटतंय की लक्ष्मी देवी आपल्या बाळाला आशीर्वाद देण्याकरता आज विशेष प्रयोजन करून येत आहे. हे आपलं किती मोठं भाग्य आहे. अशा गैरसमजुतीमधून त्यांनी आपली बालक त्यांना दिली आणि सगळे त्यांचे बालक मृत्यू पावले. आणि ती करत 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 नंदभवनामध्ये आली. आणि नंदभवनाच्या अवतीभोवतीच्या गोपी होत्या, यशोदा आणि सगळ्या मोठ्या मोठ्या गोपी होत्या. त्यांना वाटलं किती भाग्य आहे आपलं की वैकुंठ सोडून साक्षात लक्ष्मी आपल्या घरी आली. आज आपण गेलो नाही, ती लक्ष्मी स्वतः येते आहे हातात कमळ घेऊन आपल्या मुलाला आशीर्वाद देण्याकरता. आणि प्रत्येक धर्मशील आईला असं नेहमी वाटत असतं की आपल्या मुलाला खूप आशीर्वाद प्राप्त व्हावे, देवी देवतांचे, ऋषींचे, मुनींचे, संतांचे आशीर्वाद मिळावे. म्हणजे त्याने सहजस्फूर्तपणे आपलं बाळ त्या बाईच्या हातात दिलं. आणि ती पण अशी छान स्मितहास्य, सुंदर सुंदर नेत्र, सुंदर हास्य, सुंदर चेहरा, इतकी प्रेमळ आईसारखी वाटणारी बाई. त्यांना काही शंकाच वाटली नाही. निशंक होऊन त्यांनी ते बाळ आपलं तिच्याकडे दिलं. ती घराच्या मागे गेली आणि तिला वाटलं की आता माझं काम फत्ते होणार. आणि ते बाळ जेव्हा तिच्या हातात दिलं गेलं त्याच वेळी त्याची नजरभेट झाली. आणि त्या पहिल्या नजरभेटीत तिलाही कळलं की हे तेच बालक आहे. आणि भगवंतालाही कळलं ही पुतना आहे. ते बालक रूपामध्ये नवजात शिशु, जस्ट बॉर्न. तिला कळलं होतं की हे विष्णू आहे. पण इतका अहंकार आपला सिद्धीचा की माझ्या स्तनाचे लागले की लगेच विष्णू मरून जातील, असं तिला गैरसमज होता. पण तिला कळलं होतं. आणि ती घराच्या मागे घेऊन पदर घेऊन त्या मुलाला स्तनावर घेतलं आणि वाटलं आता आपलं काम फत्ते झालेलं आहे. काही क्षणामध्ये विष्णू मरण पावतील आणि माझ्या कंसाचं काम सिद्ध होईल. आणि देवाने पण काय केलं, बालक असू देत, नवजात शिशु असू देत, तरुण मुलगा असू देत किंवा वयस्क पुरुष असू देत, भगवंतच असतात नेहमी. भगवंताला आपलं बळ दाखवण्याकरता तरुण व्हायची गरज नसते. आता ते पाळण्यामध्ये आहेत, हातामध्ये आहेत, कुशीमध्ये आहेत. तर भगवंतांनी फक्त ओठ लावून आज डोळे बंद करून घेतले. का तर माझ्या या अवतारामध्ये प्रथम वध करण्याकरता कोण आहे तर स्त्री, म्हणून डोळे बंद करून घेतले. आणि डोळे बंद करून स्तनपान करायला सुरुवात केली. आणि सर्व विष जे आहे ते पिऊन टाकलं तुझ्या स्तनामधलं. काहीही झालं नाही. ते सर्व जो फरक पडतो ना विष वगैरे, तो मनुष्यांकरता पडतो, भगवंताकरता नाही पडत. भगवंत सगळ्याच्या पलीकडे आहेत. काही फरक पडला नाही. त्याला वाटतं यार अजून कसं नाही, अजून कसं नाही, अजून दूध पित आहे. म्हटलं पिऊ दे पिऊ दे पिऊ दे, अजून भरपूर विष आहे. ते सगळं निघालं की मरून जाणार शेवटी. थोड्या वेळाने मरेल कदाचित, विशिष्ट बालक आहे. भगवंतांनी विष सगळं प्यायलं, सगळं दूध प्यायलं आणि आत्मा पण शोषून घेतला पूर्णपणे. जेव्हा आत्मा शोषून घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्याला इतक्या प्रचंड वेदना झाल्या, इतक्या प्रचंड वेदना झाल्या की ती असं सणावरती मूल आहे ते चिकटलेलं न सोडणारं, तिथे सोड 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 सोड. आणि असं ओढायचा प्रयत्न केला तरी ते ओठ लागले त्या सणाला, ते सोडू शकले नाही. ते सोडू शकले नाही. त्या बालकाला आपल्या सणापासून सोडू शकले नाही. आणि ती इथे सुद्धा धावायला लागली.
सोड 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 म्हणून प्रचंड वेदनेमध्ये. आणि इतकी वेदना झाली तिला की तिने जे बदललेलं रूप होतं ते तिला ठेवता नाही आलं. ती मूळ रूपात आली. विसरून गेली की मी आता माझी सिद्धी वापरून रूप बदललेलं आहे. कारण एवढं दुःख झालं तिला, एवढी प्रचंड वेदना झाली की ते आपलं रूप ते ठेवू शकले नाही. आणि 12 मैलाच्या लांब शरीरामध्ये जर रूपांतर झालं आणि त्या 12 मैलाच्या शरीरामध्ये किती मोठे मोठे पर्वताप्रमाणे अशी अंग होती तिची, त्यातले 2 स्तन त्या मोठ्या पर्वताप्रमाणे ते, आणि त्या पर्वताच्या शिखरावरती ते छोटंसं बाळ, निळं बाळ जे आहे ते अजूनही पकडून जायचे, धरून ठेवलेलं आहे. आणि धावते 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 अशी वेळी होऊन धावत होती. अख्ख्या गोकुळात धावत धावत गोकुळाच्या बाहेर गेली आणि अशा ठिकाणी जाऊन पडली जिथे कंसाचं 12 मैल लांब असं एक बाग होती कंसाची. तिथे कंसाकरता अतिशय उत्कृष्ट फळं, उत्कृष्ट फुलं, अशी उत्कृष्ट व्यवस्था होती. तिकडून तो सप्लाय द्यायचा मथुरेला त्याच्या आनंदाकरता. तिकडे कोणीही त्याचा हात लावू शकत नव्हते. पूर्ण पहारा, सगळे राक्षस लोक पहारा द्यायचे. तिकडे तिला भगवंताने तिला घेऊन 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 गेले आणि तिकडे पाडली तिला. आणि तिकडे पाडल्यावरती 12 मैलांचा जो बगीचा होता तो उद्ध्वस्त झाला. सगळी झाडं बिरं पावडर झाली त्या अंगाखाली, एवढी मोठी पूतना. आणि ती पडली तिकडे. आणि शेवटी भगवंताने ते प्राण पण शोषून घेतले आणि ती मृत्यूला प्राप्त झाली. हात पाय झाडत तडफडत तडफडत ती मृत्यूला प्राप्त झाली. एवढूसा बालक, ती एवढी 12 मैल लांब, तरी पण केवळ कुठच्याही शरीराचं कुठचाही अंग न वापरता केवळ कोमल 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 मुलांचे जसे ओठ असतात ते भगवंताचे ओठ किती कोमल असतील, त्या कोमल ओठांच्या स्पर्शाने भगवंताने एवढ्या मोठ्या भयंकर राक्षसाला वध करून टाकले. हे भगवंत आपले. आणि अधर्मी किंवा ज्यांना विश्वास नाही ते काय म्हणतात, हे सगळं बकवास कथा आहे, हे काय कथा आहे, यात काय दम नाही. ज्याला भगवंताबद्दल ज्ञानच नाही त्यांनाही बकवास वाटते. पण ज्यांना भगवंताची पूर्ण माहिती आहे त्यांना हे काही अशक्य वाटत नाही. म्हणजे भगवंताने कधी कधी बालक काय करतात, स्तनपान करताना त्याला हात पण लावतात. तर भगवंताने तिचा स्तन असा दाबला की तिला खूप वेदना झाल्या, त्याच्यामुळे खूप वेदना झाल्या, ती मृत्यूला प्राप्त झाली. आता काय करायचं, आपलं बाळ तर वरती आहे, म्हणजे त्या देहाच्या वर 2 पर्वत स्तनांचे, त्याच्यावरती टोकावरती बाळ आहे, ते उतरवायचं कसं. सगळ्यांना काळजी लागली, अरे बापरे अरे बापरे, आपण तिला का दिलं त्या बाळाला, ती इतकी भयंकर राक्षसी होती, अरे बापरे आपण अशी का चूक केली, आपण असं का चुकलो, म्हटलं ओळखलं का नाही, बापरे भगवंत आपलं बाळ जे आहे ते वारलं असतं, मेलं असतं. विष्णूची कृपा आहे म्हणून ते जिवंत आहे. त्यांना माहित नाही की बाळ आपलं स्वतः विष्णू आहे म्हणून. त्यांना म्हटलं की आपण जी भगवंताची पूजा करतो, अधोक्ष नारायणाची पूजा करतो, त्याच्यामुळे आपलं हे बाळ वाचलेलं आहे. पण खाली कसं उतरवायचं, तर म्हणे पुतनेचे असंख्य असे मोठे मोठे केस असे पसरले होते डोक्यातून जमिनीपर्यंत. त्याला गाठी मारून मारून त्याच्यावरती पाय ठेवून ते चढले. म्हणजे चेहऱ्यावरती म्हणे 2-3 हजार माणसाची फिरत होती, एवढा मोठा चेहरा, हजारो माणसं म्हणजे पुरुष मंडळी फिरतायत. कसं आता ते इथं उतरायचं कसं छातीवरती, इथपर्यंत पोचले. पण आता समजा मी झोपलो, माझी हनुवटी इथे वरती येईल ना, काही इंच का होईना अशी वरती असेल ना, तिची काही मीटर वरती होती हनुवटी छातीपासून. त्याने पुन्हा शोध घेतला तर तिच्या कानातलं होतं ना कुंडल, म्हणजे कानातलं जे होतं ना अलंकार, ते कानातून इथे खांद्यापर्यंत टेकलं होतं, त्याचं इथून इथपर्यंत. मग ते त्याच्यातनं उतरले खाली आणि त्या खांद्यामधून असं चालत चालत छातीकडे गेले. आणि नंद महाराजांनी गिर्यारोहक दल आणलं होतं त्यावेळी. त्यांच्या गोपाळामध्ये एक दल होतं, गिर्यारोहक दल, ज्यांना पहाड चढण्यामध्ये खूप कुशलता होती, त्यांना मागवलं होतं. ते चढले होते वरती. ते त्यांना सवय असतं ना ते गाठ मारायची, आपले कसे मावळे शिवाजी महाराजांचे असं ते भोरपट टाकायचे, त्यावरती गाठी मारायचे, त्यावर चढून जायचे ना, ते त्यांना सवय होती, ट्रेनिंग होती. असं पथक आणलं होतं. आणि मग ते पथक जे आहे ते असं कानातनं कुंडलातनं उतरले, छातीवरून खांद्यावरून सणाकडे गेले, तिकडून ते पहाड चढले आणि मग मुलाला खाली उतरवलं, परत त्या केसांच्या गाठीवरून उतरून खाली आले. एवढं भयंकर शरीर तिचं. आता मृत आहे शरीर ते, एवढं 12 मैल लांब. कुठून तिला जाळणार तुम्ही, अग्नी कुठून देणार. म्हणून नंद महाराजांनी काय केलं, तिच्या शरीराचे 108 तुकडे केले. आणि ते 108 तुकडे जे आहेत ते 108 चिता निर्माण केल्या आणि त्याच्यावर ठेवले. आणि 108 मुलं उभी केली.
म्हणजे मुलं मुलगे, ग्वालबाल गोपाल, आणि त्यांच्या करवी त्या पुतणेला त्यांनी अग्नी दिला. म्हणजे 108 चिता एकाच वेळी जळू लागल्या. अशा प्रकारे पुतणेचा दाह संस्कार करण्यात आला. परंतु एक विशिष्ट गोष्ट अशी आहे की जेव्हा सर्व घडलं, जेव्हा ती पुतना आली आणि जे काही तिने केलं, मुलांना मारलं, मग इथे आली, ह्या मुलाला घेतलं, तेव्हा नंद महाराज मथुरेमध्ये गेले होते कर चुकवण्याकरता, कंसाला कर देण्याकरता, वार्षिक कर देण्याकरता. आपलं जे नवीन बालक जन्म झालेला आहे त्याचे दूध जर टॅक्स घ्यायला इथे आले तर कदाचित आपल्या बालकांना काही धोका होऊ शकतो. म्हणून यावर्षी आपण तिकडे जाऊन कर चुकून यावं, म्हणजे ते इथे येणारच नाहीत. म्हणून ते गेले होते. आणि ते जेव्हा परत आले तेव्हा इथे ऑलरेडी ती पुतना अशी मरून पडली होती. मग त्यांनी निर्णय घेतला, 108 तुकडे करा, 108 मुलांना घ्या, त्यांना मुखाग्नी द्या, म्हणजे त्यांना अग्नी द्या. आणि त्यावेळी जेव्हा ते 108 तुकडे केलेलं शरीर जेव्हा दाह संस्कार होत होता, तेव्हा आसमंतामध्ये काय अपेक्षा आहे की मांसाचा वास यावा. तेव्हा राक्षसी भयंकर राक्षसाचा मांस जळतंय तर कसा वास येईल त्यावेळी. पण त्यावेळी आसमंतामध्ये चंदन, अगरू, कस्तुरी अशा प्रकारचे 7 प्रकारच्या सुगंधित द्रव्याचा सुगंध पूर्ण पसरला होता. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एवढी भयंकर राक्षसी त्या शरीरातून इतका सुगंध काय येत आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा भगवंत तिचं स्तनपान करत होते आणि ज्या काही त्याला वेदना झाल्या त्यावेळी, त्या वेदनेच्या अनुभवामध्ये तिची सगळी पापं नष्ट झाली. इतकं भयंकर तिला वेदना झाली. तर त्या वेदनेच्या अनुभवामुळे, त्या सहन करण्यामुळे, त्या दुःख वेदना घेतल्यामुळे ती अतिशय पवित्र झाली. आणि पवित्र होऊन मग ती मेली. म्हणून तिला भगवंतांनी वैकुंठामध्ये आपल्या घरी आपल्या आईची सेविका म्हणून स्थान दिलं. असा परममोक्ष दिला तिला. का तर मरताना ती अतिशय शुद्ध होती आणि तिच्या खात्यामध्ये काय होतं, खात्यामध्ये सगळे पाप नष्ट झाली होती त्या वेदनेमध्ये. आणि खात्यामध्ये काय होतं, आई म्हणून तिने भगवंताला दूध पाजलं होतं. हे पुण्य तिच्या खात्यामध्ये होतं. तेवढंच भगवंताने स्वीकार केलं. भागवतकार सांगतात सुखदेवजी की असं कोण दयाळू आहे, इतकी पातकी, इतकी दुष्ट, इतकी पापी राक्षसी, बालकांचं रक्त पिणारी राक्षसी, तिचं काय मोक्ष करावं भगवंताने. हे सर्व दुर्लक्ष करून फक्त भगवंताने मला दूध पाजायला आई म्हणून आली होती. ती आई म्हणून आली नव्हती, पण भगवंताने तसं भावना स्वीकार केली. भगवंत स्तनपान कोणाचं करायचे, आईचं, आईप्रमाणे असलेल्या भक्तीचं. तर तिने ते कार्य केलं म्हणून भगवंताने तिचं फक्त ते मातृत्व जे आहे ते स्वीकारलं, जे स्तनपानचं कार्य ते स्वीकारलं. आणि त्या एकाच कार्यावर तिला आपल्या धामामध्ये आपल्या आईची दासी म्हणून, धात्री म्हणून स्थान दिलं. तर भागवतकार म्हणतात त्याचे दयाळू कोण असू शकतं, कोणी नाही जगामध्ये. इतकी दयाळू भगवंत एकच असू शकतात, ते म्हणजे कृष्ण. आणि ते परमपवित्र शुद्ध होऊन ती वारली. आणि त्या शुद्ध परमपवित्र ज्याला भगवंतांच्या दिव्य ओठांचा स्पर्श झालेला आहे, म्हणून दुर्गंध नष्ट झाला आणि सुगंध निर्माण झाला आसमंतामध्ये. म्हणून विनंती आहे सर्वांनी भगवंताचा संपर्क ठेवावा. राक्षस लोक मरतात पण भगवंत लोक सुगंधित होतात. भगवंताचे भक्त जे आहेत ते सुगंधित होतात. म्हणजे सुगंधित होतात म्हणजे काय, सद्गुण संपन्न होतात, जगाला तारक होतात, जगाचे तारणहार बनतात, जगाचं कल्याण त्यांच्या हातून होतं. पवित्र होऊन त्यांच्या मनामध्ये भगवंताचा शक्तीचा संचार होतो. म्हणून येन केन प्रकारेण मन कृष्ण निवेशयेत. कुठच्याही प्रकारे भगवंताशी संपर्क करा, भगवंताची सेवा करा, भगवंताचे मित्र व्हा, भगवंताचे पार्षद व्हा, भगवंताच्या गटात जा. त्याचा अशा व्यक्तींचं केवळ कल्याणच होतं. भगवंताच्या पक्षामध्ये, भगवंताच्या गटामध्ये जो प्रवेश करतो तो कधीही नाश पावत नाही. नमे भक्त्या प्रणश्वती. अर्जुन तू सगळ्यांना घोषणा करून सांग, प्रतिजाने ही कौंतेय. हे अर्जुन एकदम दिलखुलासपणे घोषणा कर, नमे भक्त्या प्रणश्यती, माझा भक्त कधी नाश पावणार नाही. आणि अहम भक्त पराधीनो, अशा भक्तांच्या अधीन मी आहे. तर ही पुतना आपल्याला काय शिकायचं आहे. ही पुतना जी आहेत ना, आजकालच्या जगामध्ये जे ढोंगी गुरु
भरलेले आहेत जगामध्ये. हां, कोण म्हणतं हे करा, कोण म्हणतं ते करा, पैसे द्या, मी मंत्र देतो, मग तुम्हाला हे प्राप्त होईल, ते प्राप्त होईल. हां, क्लेश नष्ट होंगे, घर क्लेश नष्ट होंगे, प्रेम विवाह में समस्या होगी तो पूरा कर देंगे. आणि मी स्वतः भगवंत आहे, मी स्वतः जगन्नाथ आहे, रथयात्रेत बसतात. असे अनेक ढोंगी लोक जगात पसरलेले आहेत. भारतात म्हणे सध्याच्या काळामध्ये कमीत कमी 350 भगवंत आहेत असे. आणि प्रत्येक ती व्यक्ती असं म्हणते की बाकीचे 349 बोगस आहेत, मीच सत्य आहे. ही गंमत आहे आणखी. 350 भगवंत आहेत जगामध्ये, भारतामध्ये. आणि ते प्रत्येक मनुष्य काय म्हणतो, तो भगवंत मानणारा मनुष्य स्वतःला, की मी एकटाच खरा भगवंत आहे, बाकी जे सगळे बोगस आहेत. आणि दुसरा पण तेच म्हणतो, तिसरा पण तेच म्हणतो. हे कसे भगवंत असू शकतात? भगवंत तेच असू शकतात ज्यांचं शास्त्रामध्ये वर्णन दिलेलं आहे. ते कधी येतील, त्यांचे कोण मातापिता असतील, कुठच्या ठिकाणी जन्म घेतील, काय कार्य करतील, कुठे लीला करतील, आपलं लीला कधी संपवतील, याचं पूर्ण वर्णन ज्यांचं शास्त्रामध्ये आहे त्यालाच आपण भगवंत म्हणून स्वीकार करू शकतो. हे आपल्याला माहीत नाही. म्हणून जो कोणी चमत्कार दाखवतो आपण त्याला नमस्कार करतो. हात लावला, काही चमत्कार दाखवला तर लगेच लटाळून घालतो आणि त्याला भगवंत मानतो की देव आहे, देव आहे, देव आहे. असे चमत्कार करणारे लोक देव नसतात. देव चमत्काराच्या पलीकडे आहे. ते पण चमत्कार करतात, पण हे फालतू चमत्कार आहेत, ते दिव्य चमत्कार आहे. ते एक लहानचं बाळाचं रूप घेऊन केवळ ओठांच्या स्पर्शाने इतकी भयंकर राक्षसी मारू शकतात ते भगवंत आहे. तर तिने कसं, ती होती राक्षसी पण तिने सुंदर मोहक रूप धारण केलं होतं आणि सगळ्यांना तिने फसवलं. सगळ्यांना वाटलं की लक्ष्मी देवी आहे, पण ते होती राक्षसी, बालकांना मारणारी, नवजात शिशूंची हत्या करणारी, रक्त पिणारी बाई होती, भयंकर. पण लोक फसले. तर ते असे जे गुरु आहेत जगामध्ये, जे स्वतःला भगवंत मानतात आणि लोकांची दिशाभूल करतात, ते सगळे पुतणीचे रूप आहेत. आपण पुतणीला केव्हा ओळखू शकतो? आपल्याला जेव्हा ज्ञान होईल सत्याचं, तेव्हा आपण आपल्यामधली जी पुतना आहे तिला ओळखू शकतो. हे पुतना आहे, हे खरे गुरु नाही, हे खरे भगवंत नाही आहेत, हे सगळं ढोंग आहे. आणि जेव्हा कष्ट होतात तेव्हा त्यांचं ढोंग उघडं पडतं. तेव्हा वेदना झाली तेव्हा काय झालं, ते रूप पण नष्ट झालं आणि मूळ रूपात आले. 12 मैल भयंकर रूपामध्ये प्रकट झाली पुतना. म्हणून भगवंताची शरणागती घेणं आवश्यक आहे. तर ही पुतना कोण होती? तर सत्ययुगामध्ये प्रल्हाद जे होते, त्यांचा नातू बली, महाबली. त्या महाबली पण राक्षस होता, दैत्य होता. त्याने 100 यज्ञ अश्वमेध करायचा निर्णय घेतला इंद्र बनण्याकरता. देवाचं सगळं साम्राज्य, ब्रह्मलोकामधून सर्व साम्राज्य पादाक्रांत करून त्याला शांती नव्हती की मी जबरदस्तीने यांचं राज्य हिसकावून घेतलंय, पण ते मला नमन करत नाही आहेत इंद्र म्हणून. आणि नियम काय आहे की इंद्र होण्याकरता कुठच्याही माणसाला 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतात. तर संकल्प केला. आपले गुरु शुक्राचार्य, दैत्य गुरु, त्यांना बोलवलं आणि त्यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या शेकडो ब्राह्मणांच्या आधिपत्याखाली, पौरोहित्याखाली 99 यज्ञ संपन्न केले. आणि तेव्हा सगळे देवता घाबरून गेले इंद्राकडे, आपले ब्रह्माकडे. महाराज, आता 100वा पूर्ण होणार, आम्ही भिकारी होणार. आधी आमचं राज्य त्यांनी हिसकावून घेतलेलं आहे, आता आम्हाला त्यांना इंद्र म्हणून सलाम पण करायला लागणार, काहीतरी करा आता. मग ते इंद्र त्यांना ब्रह्मदेव भगवंताकडे घेऊन गेले, विष्णूकडे. विष्णू म्हणाले मी येतो, काळजी करू नका. तर कश्यप आणि अदिती यांचे पुत्र म्हणून वामन देवाने जन्म घेतला. आणि ज्या दिवशी जन्म घेतला त्याच दिवशी ते 8 वर्षाचे झाले. बालक, सुंदर बालक, तेजस्वी बालक, सोनेरी प्रकाश त्यांचा सर्व ठिकाणी पसरलाय, असे भगवंत वामन देव म्हणून अवतरित झाले. त्यांची ब्राह्मणनिष्ठ झाले. त्या सर्वांनी भेटी दिल्या, जानवं दिलं, छत्री दिली. आणि त्याच दिवशी, जन्म घेतल्या दिवशी, ते वामनदेव सुंदर मनमोहक रूप, यांचं त्रिभुवन सुंदर ते रूप जे आहे, ते ब्राह्मण बटू बनून मृगाची कमरेला घालून, हातात छत्री घेऊन, जानवं हाताला कमंडल घेऊन ते तिथे पोचले. कुठे पोचले? आजच्या ठिकाणी, आजच्या काळामध्ये त्याचं नाव आहे भरूच. लागतं ना वृंदावनला जाताना, मथुरेला जाताना. भरूच नावाचं गुजरातमध्ये एक शहर आहे, त्याचं नाव आहे भृगू कच्छ.
भृगू कच्छ या ठिकाणी बळी महाबली जे आहेत ते आपला 100वा यज्ञ 99 करून 100वा यज्ञ करत होते. तिकडे ते यज्ञस्थळी पोचले आणि ते बालक जेव्हा प्रवेश करते झाले त्यांचं इतकं मनमोहक रूप होतं की स्वतः बळी असे उभे राहिले, महाबली अशा आपोआप उभे राहिले, असे हात जोडून असे. इतकं तेज त्या बालकामध्ये. स्वतः भगवंत जेव्हा आले ब्राह्मण बनून अतिशय आदराने हात दंडवत प्रणाम केला भगवंताला. तिकडेच त्याला माहित नाही भगवंत आहे म्हणून, थोडं तेजस्वी ब्राह्मण आहे, माझं भाग्य आहे असं तेजस्वी ब्राह्मणाच्या यज्ञामध्ये आलेलं आहे. तर त्यावेळी त्या महाबलीच्या अनेक बायका आणि राज्यातले मंत्री संत्री सैनिक सगळे तिथे उपस्थित होते. काही पारा करत होते, काही मुख्य अतिथी म्हणून बसले होते, त्याच्या बायका बसल्या होत्या आणि त्यात त्याची बहीण बसली होती. तिचं नाव काय? रत्नमाला. तर त्या बहिणीला ह्या सुंदर बालकाचं रूप इतकं भावलं, इतकं भावलं, इतकं भावलं, इतकी ती मोहित झाली, इतकी ती आकर्षित झाली. तिला वाटलं की ह्या मुलाची आई बनवून मी तिला स्तनपान करावं अशी तिच्या मनात इच्छा झाली. त्या बालकाचं रूप, ह्याला मी माझं दूध पाजावं असं प्रेमळ तिची इच्छा भाग निर्माण झाली. ती एकटक त्या बालकाकडे बघत होती. मग त्या बालकाला बघत 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 काय झालं पुढे, मग ते बालकाला ते बळी महाराज भेटले. ते म्हणाले, महाराज तुम्ही काय दक्षिणा घ्याल माझ्याकडून? मग ते म्हणाले, तीन पाऊल जमीन द्या मला यज्ञ करण्याकरता, पूजा करण्याकरता इतकं आवश्यक आहे, एवढंच पुरेसं आहे. ते म्हणाले, तुम्ही राज्य घ्या, पूर्ण देश घ्या, पूर्ण लोक घ्या माझ्याकडून, पृथ्वी लोक. ते म्हणाले, नाही मला गरज नाही, मला 3 पावलं जमीन आवश्यकता आहे माझ्या पूजेकरता, तेवढीच द्या तुम्ही. त्यांचे गुरु म्हणतायत कानात त्यांच्या, नका तुम्ही त्यांना देऊ, संकल्प करू नका, जल सोडू नका मंत्र म्हणून, दान देऊ नका, हे भगवंत आहेत, हे विष्णू आहेत, हे तुमचं 3 पावलामध्ये सर्वस्व हरण करणार आहेत. तर बली म्हणतात, अरे साक्षात विष्णू वैकुंठ सोडून माझ्याकडे भिक्षा मागण्याकरता आलाय भिक्षुक म्हणून, किती भाग्य आहे माझा यज्ञ संपन्न झाला की विष्णूला पण माझ्याकडे येऊन दक्षिणाच्या भिक्षा मागायची स्थिती त्यांनी स्वीकारलेली आहे. माझं किती मोठं भाग्य आहे. तर प्रत्यक्ष भगवंत जर माझ्याकडे येऊन भिक्षा मागायला उभे असतील तर मी त्याला काय हवं तर देईन. तर आपल्या गुरूंची आज्ञा मोडून, त्यांची अवज्ञा करून आणि संकल्प सोडला. आणि मग भगवंतांनी ते लहानचं रूप होतं ते प्रचंड मोठं केलं, त्रिविक्रम. आणि मग मोठं त्यांचं जे डोकं आहे जे ब्रह्मलोकापर्यंत, पाय पृथ्वीवरती. आणि म्हणतात, आता घेऊ माझं पाऊल टाकू आता जमिनीकरता. टाका. एक पाऊल टाकलं तर पृथ्वी आणि खाली जितकी लोक आहेत, अतल वितल सुतल तलातल पाताळ रसातळ कुंभीपाक, जे काही 6 लोक आहेत ती व्याप्त करून टाकले एका पावलामध्ये. आणि दुसरं पाऊल जे उचललं ते पृथ्वीच्या वरती भूवर स्वर जनलोक तपलोक सिद्धलोक आणि ब्रह्मलोक हे 7 लोक अशी व्याप्त करून टाकली. म्हणजे बळी महाराजांनी युद्ध करून जे जे राज्य हिसकावून घेतलं होतं देवतांकडून ते सर्व त्यांनी व्याप्त करून टाकलं. म्हणजे एका क्षणामध्ये त्रिलोक विजयी बळी जे होते ते भिक्षुक बनले, निर्धन बनले, त्यांच्यानंतर काहीच नाही. मग ते म्हणाले, 3रं पाऊल कुठे ठेवू? ते म्हणाले, याच्यावर ठेवा. मी म्हणून जे माझा जे अभिमान आहे, माझं मी पण जे आहे त्याच्यावर तुम्ही याचा पाय ठेवा. भगवंतांनी त्याच्यावर पाय ठेवला. याचा अर्थ बळी महाराज पूर्णपणे शरणागत झाले, निर्धन होऊन शरणागत झाले. वरुण देव आले, त्यांनी त्याचा पाश जो आहे तो टाकला त्याच्यावर बळी महाराजावरती. आणि त्यांना त्या पाशाने बांधून ओढत काय म्हणतात त्याला, घसीटके काय म्हणतात मराठीमध्ये, फरफटत त्यांना नेलं. इतका त्यांचा अपमान झाला. आपली बायको, अनेक बायका आणि सेनापती आणि मंत्री आणि संत्री आणि सैनिक, राक्षस वृंद सगळे त्यांचे आदर करणारे लोक, त्यांच्या समोर त्यांना फरफटत आणण्यात आलं कैदी म्हणून. आणि ते जेव्हा घडलं तेव्हा तीच रत्नमाला बघत होती, सर्व घटना बघत होती. आणि जेव्हा आपल्या भावाची ही भयंकर अवस्था बघितली तेव्हा तिला वाटलं या मुलाला विष देऊन मारलं पाहिजे. त्याच मुलाला आधी असं वाटलं होतं की याला पण दूध पाजलं पाहिजे आई म्हणून, त्याच मुलाला विष पाजून नष्ट केलं पाहिजे, अशी भयंकर राक्षसी त्या मनात निर्माण झाली. तर ती जी रत्नमाला होती ती पुढच्या जन्मी पूतना बनली. मग तिने
आई म्हणून दूध पण पाजलं आणि विष पण पाजून मारायचा प्रयत्न केला. दोन्ही तिच्या इच्छा पूर्ण झाल्या, परंतु भगवंताने त्यातलं काय घेतलं की तिने माझ्याकरता एकदा शुद्ध इच्छा केली होती, या मुलाला दूध पाजावं आई म्हणून, तेच फक्त स्वीकार केलं, बाकी सर्व डिलीट करून टाकलं. असं डिलीट मारण्याची शक्ती जी आहे ती केवळ भगवंताकडे आहे. बाकी कोणी देवदेवता आपल्याला कर्माची फळं देणारे जितके देवदेवता आहेत त्यांच्याकडे कोणाकडे ही क्षमता नाही आहे नष्ट करायची. ते फक्त आदेश पालन करणार. हे कर्म आहे याला हे फळ द्या, हे सुख आहे हे पुण्यकर्म आहे याला सुख द्या, हे पाप कर्म आहे याला दुःख द्या, एवढंच ते करू शकतात. त्यातून काही कमी जास्त करू शकत नाही. आपण तुम्ही किती शनीला तेल चढवा, शंकराला दूध चढवा, काही करा, तुमच्या कर्मामध्ये कोणी फेरफार नाही करू शकत. एकच व्यक्ती आहे श्रीकृष्ण भगवंत, परात्पर भगवान ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. तेच तुमचं कर्म जे आहे स्वेच्छेनुसार डिलीट करू शकतात. म्हणून भक्ती करावी तर त्यांचीच करावी. अकामो सर्व कामो वा मोक्ष कामो वा उदारधी. आपल्याकडे खूप काही इच्छा असतील तर त्यांच्याचकडे जावं. आपल्याकडे काही इच्छा नसतील, फक्त मोक्ष हवा असेल तरी त्यांच्याचकडे जावं. अकामो सर्व कामो वा. अकाम म्हणजे काहीच इच्छा नाही, सर्व काम म्हणजे खूप इच्छा आहेत, अनंत इच्छा आहेत. मोक्ष काम म्हणजे मोक्षाची इच्छा आहे. अशा प्रकारच्या अनंत इच्छा असतील तरीही त्यांच्याचकडे जायचं. तेच तुमचं कल्याण करणार. त्यांच्याकडे तो अधिकार आहे. आपलं कर्म ठेवायचं का नष्ट करायचं का डिलीट मारून टाकायचं, पुण्यच ठेवायचं का पापच नष्ट करून टाकायचं, हे सर्व अधिकार फक्त त्यांच्याकडे आहे, बाकी कोणाहीकडे नाही. म्हणून बुद्धिवान व्यक्ती जे आहे हे व्यवसायात्मिका बुद्धीर एके हम गुरु नंदन. केवळ श्रीकृष्ण भक्ती बुद्धिमान व्यक्ती करतात. बाकी जे कामवासनेने पीडित आहेत, लोक त्रस्त आहेत अनेक अनंत इच्छांनी, ते देवताकडे जातात. काम साहित्य ऋतज्ञान प्रपद्यंते अन्य देवता. अन्य देवतांकडे आपल्या विविध कामवासना पूर्ण करण्याकरता जीव मनुष्य देवताकडे जातो. पण तो बुद्धिमान व्यक्ती जो आहे तो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंताकडे जातो. हे सगळं भागवत सांगतं आपल्याला. देवतांचा जर निषेध नाही आहे, जर अनादर नाही आहे, सत्याचं ज्ञान दिलेलं आहे. तुम्ही पोलिसाकडे जाऊन आमच्या घरात पाणी येत नाही म्हणून कंप्लेंट करू शकता का? त्याचा विभाग आहे तो, कायदा आणि सुव्यवस्था पालन करायचा है ना. म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन तुम्ही सांगू शकता की आमच्याकडे पाणी येत नाही, पाणी विभागामध्ये. पण तुम्ही पाणी विभागाकडे जाऊन आमच्याकडे रस्ता खराब झाला आहे, रस्ता बांधून द्या सांगू शकता का? नाही. पाणी विभाग पाण्याचं काम करणार, रस्ते विभाग त्याचं काम करणार. तसे देवतांकडे अनेक विभाग वाटून दिलेले आहेत, तर आपापलं काम करतात ते. त्यांच्याकडे सगळ्या मागण्या आपण टाकू शकत नाही. जसं धरण मंत्रीकडे जाऊन, पाणी मंत्र्याकडे जाऊन तुम्ही रोड बनवा आणि वीज द्या आमच्याकरता आणि हे द्या, ते सांगू शकत नाही. त्यांच्याकडे जे काम आहे तेच करू शकतात. पण हे भगवंताकडे गेले, प्रधानमंत्रीकडे गेले तर आपण देऊ शकतो. मग ते त्या विभागाला आदेश देणार की यांचं हे 4 काम आहेत, 4 विभाग तुम्ही 4 काम करायचं, त्यांच्याकडे तो अधिकार आहे. असा आपला धर्म सर्व ज्ञानाने भरलेला धर्म आहे. प्रत्येक गोष्टीला त्याच्यामध्ये उत्तर आहे. असं का, त्याचं उत्तर त्यामध्ये दिलेलं आहे. अभ्यास करणं आवश्यक आहे किंवा सत्संगामध्ये जाणं आवश्यक आहे, तिथे ऐकणं आवश्यक आहे मन लावून. त्याच्याकरता जिज्ञासा असणं आवश्यक आहे, इच्छा असणं आवश्यक आहे, आस्था असणं आवश्यक आहे, श्रद्धा असणं आवश्यक आहे. मला हीच विनंती आहे. एक कथा आहे त्याच्यामध्ये अनंत गोष्टी आहेत त्या शिकण्यासारख्या. अशा भगवंताच्या 89 अध्यायामध्ये अनंत गोष्टी त्या दिलेल्या आहेत आणि त्या फक्त भागवतामध्ये आहेत. बाकी सगळं हरिवंश पुराण आणि अनेक 18 पुराण 17 पुराणं जी आहेत, उपनिषद जे आहेत, बाकीची जी पद्मपुराण स्कंदपुराण अशी पुराण अनंत कथा आहेत भगवंताबद्दल. त्या व्यक्तीला जाणून घेण्याकरता प्रचंड आपल्याकडे साधन आहे, शास्त्र आहे. तुम्हाला विनंती आहे, आपण कोण आहे ते आपण ओळखा. आपली धरोहर जी आहे, आपलं जे ब्रीद आहे, आपलं जे धर्म आहे तो किती महान आहे ते ओळखून घ्या, तो जाणून घ्या, तो आपल्या जीवनामध्ये उतरवा, व्यवहारामध्ये उतरवा. स्वतः संत व्हा. का नाही होऊ शकत? ते पण सामान्य भक्ती होते, त्यांनी भक्ती केली म्हणून ते संत बनले. आपण भक्ती करू, आपणही संत बनू शकतो. आणि संत पदवीची गरज नाही. भक्त व्हा. मन मना भव मद भक्त हो. माझ्या भक्त होय व्हा, असं अर्जुनाला भगवंत म्हणतात. माझाच विचार कर, माझंच ध्यान कर. माम अनुस्मर युद्धच
मलाच म्हणून तू युद्ध कर, धर्माचं युद्ध कर, धर्माकरिता युद्ध कर, असा आपला श्रेष्ठ धर्म आहे. आणि त्यामध्ये सगळे उत्सव आहेत, निरनिराळे विविधतापूर्ण उत्सव आहेत. प्रत्येक उत्सवामध्ये नवीन संदेश आहे. तो उत्सव आपण जगला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये उतरला पाहिजे, त्यात सेवा केली पाहिजे, अभिषेक केला पाहिजे, आरती केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, हरिकथा ऐकली पाहिजे. तेव्हा आपलं सर्वांचं जीवन जे आहे ते धन्य होऊन जाईल. याच जन्मामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेऊन आईच्या पोटी गर्भामध्ये जाऊन पुन्हा कष्ट जन्माचं मरणाचं घेऊन पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नाही. हीच मला तुम्हाला सर्वांची विनंती आहे. जन्मजन्मांतरी कष्ट भोगण्याची गरज नाही. हा सर्व दुःखाचा खेळ, हा दुःखाचा डाव ह्या जन्मी आपण संपू शकतो, त्याला अंत करू शकतो आणि भगवंताच्या चरणी, भगवंताच्या गृही, भगवंताच्या धामामध्ये आपण जाऊ शकतो आणि त्यांच्याकडे जाऊन निरंतर आयुष्य जगू शकतो. त्याच्यामध्ये जन्म नसेल, मृत्यू नसेल, म्हातारपण नसेल आणि व्याधी नसतील, रोग नसतील, आनंदी आनंद असेल, प्रेम असेल. अशा प्रेमाच्या जगात आपण जाऊन प्रवेश करू शकतो आणि पुन्हा इथे यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमं मम. भगवंत म्हणतात, तुम्ही इथे धक्के खाऊन जेव्हा शेवटी माझ्याकडे परत याल तेव्हा ती माझी जबाबदारी असेल की तुम्ही पुन्हा खाली नाही जाणार. यद्गत्वा, इथे गेल्यानंतर न निवर्तन्ते, पुन्हा तुम्ही येणार नाही इथे. असं माझं धाम आहे, तद्धामं परमं मम. असं माझं घर आहे, तिकडे तुम्ही सर्वांनी यावं अशी भगवंताची इच्छा आहे. बोला हरे कृष्णा. मोठ्याने म्हणा हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. आणि मानानं जगा की आम्ही हिंदू धर्मीय आहोत, भगवंताचे भक्त आहोत, अशा स्वाभिमानामध्ये पूर्ण जीवन व्यतीत करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare